शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते, कर्जमाफीच्या आश्वासनावरून घुमजाव म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, किसान सभा आक्रमक. पुढली मोठी बातमी निघते, शेतकरी कर्जमाफीवरून वातावरण पेटणार, शेतकरी संघटनानंतर मनोज जरांगेंनी शेड्डू ठोकला. पुढली मोठी बातमी निघते, राज्यात 5 दिवस वादळी पाऊस, हवामान खात्याचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते, दर मंदावल्याने कांदा उत्पादक मेटाकुटीला कांदा विक्रीतून लागवड खर्चही निघेना, शेतकरी हतबल. पुढली मोठी बातमी निघते, नौसेनेच्या झेंड्यात आता गुलामीचं चिन्ह नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती. पुढली मोठी बातमी निघते, अल्पमुदत पीक कर्जावरील व्याज सवलतीसाठी 165 कोटींचा निधी आला, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, 2,25,000 कोटींचा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयाची मागितली माहिती. पुढली मोठी बातमी निघते, 1 रुपयात पीक विमा योजना गुंडाळणार, नवी योजना आणण्याची कृषी मंत्री कोकाटे यांची विधानसभेत घोषणा. पुढली मोठी बातमी निघते, परभणीत 12,000 बोगस पीक विमा अर्ज रद्द, बोगस शेतकऱ्यांना मोठा दणका. पुढली मोठी बातमी निघते, पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थ्यांनी अनुदान लाटले, कार्यवाही होणार, कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची माहिती. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठेचा भाकरी खाण्याचे अहिल्यानगरमध्ये आंदोलन. पुढली मोठी बातमी निघते, उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे नमोचा 6वा हप्ता आज जमा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.